Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. We have started the chapter elements of group first and second की ज्याला आपण yes block element असंही म्हणतोय. Who are said the yes block elements? तर periodic टेबलमध्ये जर आपण बघितलं तर फर्स्ट टू ग्रुप जे आहेत त्याच्यामधले जे सगळे एलिमेंट्स असतील दे आर सेट द yes block elements. Why they are set the yes block element? तर आपण असं सांगितलं in these elements लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इंटू द यस सबशेल. ह्या इलेमेंटच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असताना लास्टचा इलेक्ट्रॉन जर यस या सबशेलमध्ये एंटर होत असेल तर त्यामुळं या इलेमेंटला आपण यस ब्लॉक एलिमेंट म्हणून ओळखतो. तर या यस ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीमध्ये आपण सुरुवातीला हायड्रोजन त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टी युजेस याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्याच्यानंतर यस ब्लॉकमधले अल्कली मेटल्स आणि अल्कलाइन अर्थ मेटल की जे आपले ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट असतील त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या की ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधल्या इलेमेंटची रिएक्शन ऑक्सिजनसोबत झाली तर ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट्स असतात ते त्याच्यापासून ऑक्साईड तयार करतील किंवा पॅरॉक्साईड तयार करतील किंवा सुपर ऑक्साईड तयार करतील. हे स्टेटमेंट आपण ग्रुप फर्स्टच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं. जर ग्रुप सेकंडमधले इलेमेंट असतील तर ते ऑक्सिजनबरोबर रिएक्शन केल्यानंतर त्याच्यापासून करस्पॉन्डिंग मेटॅलिक ऑक्साईड तिथं आपल्याला मिळालेले लक्षात येतील. नेक्स्ट रिएक्शन आपण सांगितली की ज्याच्यामध्ये वेन ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स ट्रीटेड विथ हायड्रोजन. फॉर एक्झाम्पल जर आपण सोडियम घेतला आणि त्याची रिएक्शन H2 सोबत केली तर आपल्याला तिथं त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग त्याचा सोडियम हायड्राईड मिळणार आहे, म्हणजे त्या मेटलचा हायड्राईड मिळतो. जर ग्रुप सेकंडमधला इलेमेंट घेतला फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम वेन ट्रीटेड विथ H2 इट विल फॉर्म MgH2. इट ऑल्सो फॉर्म डायहायड्राईड. म्हणजे ग्रुप फर्स्टमधले इलेमेंट त्या मेटलचा हायड्राईड बनवतील, ग्रुप सेकंडमधले एलिमेंटसुद्धा त्या मेटलचा हायड्राईड तिथं बनवताना लक्षात येतील जर ते हायड्रोजनबरोबर ट्रीट केले तर. नेक्स्ट रिएक्शन आपण बघितले वेन दे आर ट्रीटेड टू वॉटर. आपण असं सांगितलं ग्रुप फर्स्टमध्ये असलेले लिथियम सोडियम पोटॅशियम वेन दे ट्रीटेड टू वॉटर दे फ्लोट्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. आणि याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं रिजन देर इज द लिबरेशन ऑफ H2 गॅस. आपल्याला हे पण सांगितलं की जर सोडियम आणि पोटॅशियम हे हायली रिएक्टिव्ह असलेले एलिमेंट असताना वॉटरबरोबर रिएक्शन होत असताना दे कॅन कॅच द फायर. तिथं फायर कॅच करताना आपल्याला ते दिसतील. ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स असतील दे ऑल्सो रिॲक्ट्स विथ वॉटर. म्हणजे सपोज एक्झाम्पल मी घेतलं मॅग्नेशियम वेन ट्रीटेड विथ H2 तर इट विल फॉर्म मॅग्नेशियम डायहायड्रॉक्साईड विथ फॉर्मेशन ऑफ H2 गॅस. म्हणजे इथंसुद्धा ह्या मेटलची रिएक्शन वॉटरसोबत झाल्यानंतर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आहे विथ फॉर्मेशन ऑफ करस्पॉन्डिंग हायड्रॉक्साईड. नेक्स्ट रिएक्शन आपण बघितलेली होती की विथ हॅलोजन म्हणून. ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट फॉर एक्झाम्पल सोडियम घेतला आणि याची रिएक्शन क्लोरीनसोबत केली तर इट विल फॉर्म सोडियम क्लोराईड. म्हणजे ग्रुप फर्स्टमध्ये इलेमेंट जेव्हा हॅलोजन बरोबर H2 बरोबर रिएक्शन करतात तेव्हा त्या मेटलचा हालाईड आपल्याला तिथं मिळून जातो. इफ ग्रुप सेकंडमधल्या एलिमेंटचा विचार केला एक्झाम्पल आपण कॅल्शियम घेऊया वेन ट्रीटेड विथ हॅलोजन लाईक Cl2 इट विल फॉर्म CaCl2 कॅल्शियम डायहालाईड अशा प्रकारचा डायक्लोराईड अशा प्रकारचा कंपाऊंड आपल्या इथं मिळाला. म्हणजे कुठलाही ग्रुप सेकंडमधला मेटल घेतला त्याची रिएक्शन X2 म्हणजे हॅलोजनसोबत केली तर आपल्याला इथं MX2 अशा प्रकारचा कंपाऊंड मिळणार आहे. नेक्स्ट रिएक्शन आपण सांगितले की रिड्युसिंग नेचर ऑफ ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड. ऑल दीज एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड इझिली लुजेस द इलेक्ट्रॉन टू ॲक्वायर द स्टॅबिलिटी. ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंडमधले एलिमेंट स्वतःच्यातला इलेक्ट्रॉन लूज करतात त्यामुळं दे हॅव अ गुड रिड्युसिंग कॅरेक्टर्स. त्यांचं नेचर हे रिड्युसिंग दिसेल कारण ते स्वतः ऑक्सिडेशनची रिएक्शन दाखवतात म्हणजे स्वतःचे इलेक्ट्रॉन लूज करतात. इलेक्ट्रॉन लूज करणं म्हणजे बघा इलेक्ट्रॉनचा जेव्हा लॉस होतो इट इज सेट द ऑक्सिडेशन. आणि यांनी जेव्हा इलेक्ट्रॉनचा लॉस केलेला असेल तेव्हा ते इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाकडून तरी गेन केले जातात आणि ज्यांच्याकडून इलेक्ट्रॉन गेन केले जातात त्यांचं होतं रिडक्शन. म्हणजे यांनी इलेक्ट्रॉन लॉस केले म्हणून दुसऱ्यांचं रिडक्शन झालं. दॅट्स वाय दे आर सेट द गुड रिड्युसिंग एजंट्स. नेक्स्ट आपण रिएक्शन बघितलेली होती की विथ अमोनियापासून. आपण असं सांगितलं ग्रुप फर्स्टमधले जे एलिमेंट असतील तर ते तिथं तुम्हाला ब्ल्यू कलरचा एक कंपाऊंड तिथं डीप ब्ल्यू कलरचा कंपाऊंड तिथं देतील आणि जर ग्रुप सेकंडमधले एलिमेंट असतील तर ब्लॅक ब्ल्यू कलरचा कंपाऊंड आपल्याला तिथं कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असलेला लक्षात येतं. त्याच्यानंतर आपण डायगोनल रिलेशनशिप हा फार महत्त्वाचा पॉईंट डिस्कस केला की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणत होतो की एकाच ग्रुपमधले जर एलिमेंट असतील तर त्या सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी ह्या सारख्या असायला पाहिजे होत्या. म्हणजे जसं इथं लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सिझियम फ्रान्सियम
हे सगळ्या एका ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत. दे आर बिलॉंग्स टू द फर्स्ट ग्रुप एलिमेंट्स. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, रेडियम, ऑल दीज आर सेट द सेकंड ग्रुप एलिमेंट्स. म्हणजे ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट आहेत ते शक्यतो सगळे सारखे प्रॉपर्टी दाखवायला पाहिजे होते, बट देर इज एक्सेप्शन रिगार्डिंग द लिथियम अँड बेरिलियम. म्हणून आपण स्टेटमेंट असं बघितलेलं होतं की फर्स्ट अल्कली मेटल लिथियम, पहिला अल्कली मेटल लिथियम अँड फर्स्ट अल्कलाइन अर्थ मेटल बेरिलियम. दीज एलिमेंट्स शोज एक्सेप्शन्स. हे जे एलिमेंट्स आहेत ते एक्सेप्शन दाखवतात आणि यांच्या प्रॉपर्टी कुणासारख्या असतात तर त्याच्या नजीकच्या म्हणजे त्याच्यानंतरच्या मोठा जो त्याच्यानंतरचा जो ग्रुप आहे त्याच्यातला जो सेकंड एलिमेंट आहे त्याच्यासारख्या. म्हणजे लिथियमच्या प्रॉपर्टी ह्या सोडियमसारख्या न होता त्या मॅग्नेशियमसारख्या होतात आणि दे आर प्लेस्ड डायगोनल इन पेरियोडिक टेबल अँड दिस रिलेशनशिप इज द डायगोनल रिलेशनशिप असं आपण पाठीमागच्या लेक्चरला सांगितलं. मग जसं लिथियम हा सोडियमसारख्या प्रॉपर्टीनं दाखवता तो मॅग्नेशियमसारख्या दाखवतो आणि त्याच पद्धतीनं बेरिलियम हा मॅग्नेशियमसारख्या प्रॉपर्टीनं दाखवता ग्रुप 13 मधला दुसरा एलिमेंट असलेल्या ॲल्युमिनियमसारख्या प्रॉपर्टी दाखवतो. म्हणजे इथं तुमच्या सहज लक्षात येईल लिथियमच्या प्रॉपर्टी मॅग्नेशियमसारख्या आणि बेरिलियमच्या प्रॉपर्टी ॲल्युमिनियमसारख्या असतात अँड दिस रिलेशनशिप इज द डायगोनल रिलेशनशिप. त्याच्यानंतर कोणत्या बाबतीमध्ये लिथियम आणि मॅग्नेशियम सारख्या प्रॉपर्टी दाखवतात हे आपण इथे बघितलं. एअरबरोबर रिएक्शन झाल्यानंतर त्या दोघांचे ऑक्साईड मिळतात, पण ग्रुप फर्स्टमधील एलिमेंट एक्सेप्ट लिथियम ही रिएक्शन दाखवत नाही आहेत. त्याच्यानंतर हे डेलिक्विसंट असतात. मॅग्नेशियम पण डेलिक्विसंट असलेला प्रोडक्ट तयार करतो, पण ग्रुप फर्स्टमधील एलिमेंट मात्र डेलिक्विसंट असलेला कंपाऊंड तिथं तयार करत नाही आहेत. त्याच्यानंतर क्रिस्टलाइन क्लोराईडचा फॉर्म्युला इथं आणि इथं सारखा होतोय, पण ग्रुप फर्स्टमध्ये एलिमेंट अदर दॅन लिथियम असतील तर त्यांचा फॉर्म्युला अशा पद्धतीने दिसतोय. म्हणजे या प्रकारे ह्या सिमिलर प्रॉपर्टी लिथियमच्या आणि मॅग्नेशियमच्या आपण बघितल्या. नेक्स्ट आपण बेरिलियम आणि ॲल्युमिनियमच्या डायगोनल रिलेशनशिपमुळं कोणत्या प्रॉपर्टी सारख्या आहेत त्या बघितलं. तर दोघांच्यामध्ये कोव्हलंट बॉन्डचे टाईप ऑफ कॅरेक्टर दिसतील. दोघांचे पण हॅलाइड असतील ते लेविस ॲसिड असतील. दोघं पण ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये सोल्युबल असतील. दोघांचे ऑक्साईड हे ॲम्फोडेरिक नेचर दाखवतील. पण बेरिलियम हा ग्रुप सेकंडमधल्या इलेमेंटसारख्या प्रॉपर्टी दाखवत नाही. म्हणजे हा कोव्हलंट कॅरेक्टर दाखवतो, पण ग्रुप सेकंडमधले इलेमेंट आयनिक कॅरेक्टर दाखवतात. बेरिलियम हा लेविस ॲसिडचा हॅलाइड तयार करतो, पण इथं लेविस ॲसिड तयार होत नाही आहे. बेरिलियम हा ऑर्गॅनिक सॉलिडमध्ये सोल्युबल असतो, पण बाकीचे एलिमेंट मात्र इनसोल्युबल असतात. बेरिलियमचं ऑक्साईड हे ॲम्फोटेरिक नेचर दाखवतं, पण ग्रुप सेकंडमधले एलिमेंट मात्र बेसिक नेचर दाखवतात दिसतात. म्हणजे याचा अर्थ असा बेरिलियमच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असलेल्या बाकीच्या एलिमेंटसारख्या न होता ॲल्युमिनियमसारख्या होतात आणि त्या रिलेशनला आपण डायगोनल रिलेशनशिप असं म्हणत होतो. आणि ह्या डायगोनल रिलेशनशिपच्या पाठीमागची नेमकी रिझन काय तर आपण एक रिझन सांगितलं. ॲटॉमिक अँड आयनिक रेडिया ऑफ लिथियम अँड मॅग्नेशियम इज व्हेरी सिमिलर. लिथियमची आणि मॅग्नेशियमची ॲटॉमिक रेडिया किंवा आयनिक रेडिया हे सिमिलर आहे, त्यामुळे त्यांच्या प्रॉपर्टी सारख्या. आणि बेरिलियम ॲल्युमिनियमच्या बाबतीमध्ये चार्ज टू रेडियस रेशो जो असेल आयनचा तो सिमिलर येतो. त्यामुळं ह्या बेरिलियमच्या आणि ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टी सारख्या येतात. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. In today's lecture, we are going to start here uses of elements of group first and second. फर्स्ट अँड सेकंडमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांचे युजेस काय आहेत याच्याबद्दलचा विचार आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण इथं करणार आहोत. तर ग्रुप फर्स्टमधला एक एलिमेंट इथं दिला आहे तुम्हाला लिथियम. लिथियम मेटल इज यूज्ड ॲज इन अ लॉंग लाईफ बॅटरीज यूज्ड इन अ डिजिटल वॉचेस, कॅल्क्युलेटर्स अँड कम्प्युटर्स. एक लक्षात घ्या, आत्ता आपलं हे जे इरा आहे तो आपण डिजिटल इरा म्हणून ओळखतो. आणि ह्या काळामध्ये जे डिजिटल वॉचेस असतील, कॅल्क्युलेटर असतील आणि कॉम्प्युटर असतील त्याच्यामध्ये लिथियमची बॅटरी वापरतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती पण असावं, आता इलेक्ट्रिकल बाईक्स मार्केटमध्ये मिळतात आणि ह्या इलेक्ट्रिकल बाईक्स ज्या असतात त्याच्यामध्ये जी बॅटरी असते ती सुद्धा लिथियमचीच बनवलेली असते. म्हणजे लॉंग लाईफच्या बॅटरी जर बनवायच्या असतील तर त्यासाठी या लिथियमचा यूज होतं. आपण कुठले एलिमेंट सांगतोय? ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटचा यूज सांगतोय. ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट कुठले आहेत? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबियम, सीझियम आणि फ्रान्सियम. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ते सगळे आपण काय सांगतोय तर ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट सांगतो आणि त्याचे युजेस सांगायला लागलेला आहे. मग त्याच्यातला पहिला यूज लक्षात ठेवायचा आहे. इन लॉंग लाईफ बॅटरीज, लॉंग लाईफच्या बॅटरी असतात त्याच्यामध्ये लिथियमचा यूज होतो. लिक्विड सोडियम हॅज बीन युज्ड फॉर हीट ट्रान्सफर इन न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत की जसं थर्मल पॉवर स्टेशन आपण म्हणतो, जसं विंड पॉवरचा आपण वापर करतो, त्याच पद्धतीनं न्यूक्लिअर पॉवर स्टेशन असतात.
जिथं न्यूक्लिअर रिएक्शन घडवल्या जातात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि ही इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असताना तिथं जी हीट होते ती हीट ट्रान्सफर करण्यासाठी लिक्विड सोडियमचा यूज होतो आहे. आपण बघतोय ग्रुप फर्स्टमधल्या एलिमेंटचे युजेस. ग्रुप फर्स्टमधले एलिमेंट लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम. यातल्या लिथियमचा यूज आपण सांगितला लॉंग लाईफ बॅटरीजमध्ये. सोडियमचा यूज आपण सांगतोय हीट ट्रान्सफर करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जातोय की पोटॅशियमचा यूज. पोटॅशियमचं जे हॅलाइड आहे की ज्याला आपण KCl असं म्हणतोय, पोटॅशियम क्लोराईड इज यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. आपल्याकडे जे खतं वापरली जातात शेतांच्यामध्ये ते जे फर्टिलायझर्स आहेत त्याच्यामध्ये KClचा यूज होतो. पोटॅशियम यूज्ड इज इन मॅन्युफॅक्चरिंग पोटॅशियम सुपर ऑक्साईड फॉर ऑक्सिजन जनरेटर. इट इज अ गुड ॲब्सॉर्बंट ऑफ कार्बन डायऑक्साईड. ही फार महत्त्वाची रिएक्शन आहे. हे बघा, पोटॅशियमचा जो ऑक्साईड आहे की जो सुपर ऑक्साईड म्हणून ओळखला जातो, हा सुपर ऑक्साईड काय करतो तर 4KO2 रिएक्शन मी इथं दाखवतं, कार्बन डायऑक्साईडला ॲब्सॉर्ब करतो आणि कार्बन डायऑक्साईडला ॲब्सॉर्ब केल्यानंतर याच्यातून तयार होतं 2K2CO3 आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन गॅस. म्हणजे ऑक्सिजन गॅस तयार करण्यासाठी ह्या पोटॅशियम सुपर ऑक्साईडचा यूज केला जातो की जो कार्बन डायऑक्साईडला ॲब्सॉर्ब करतो आणि त्याच्यापासून ऑक्सिजन जनरेट करतो. त्यामुळं पोटॅशियम हा फार महत्त्वाचा आहे. पोटॅशियम KCl जर असेल तर फर्टिलायझर म्हणून वापरतो आणि पोटॅशियम हा सुपर ऑक्साईड फॉर्ममध्ये जर असेल तर ऑक्सिजन जनरेटर म्हणून त्याचा आपण इथं यूज करू शकतो. नंतरचा एलिमेंट आहे तो म्हणजे सीझियम. सीझियम इज यूज्ड इन फोटो इलेक्ट्रिक सेल. आता फोटो इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय तर फोटो इलेक्ट्रिक सेल हे अशा प्रकारचे सेल आहेत की ज्याच्यामध्ये फोटॉन जे असतील किंवा आपली जी सोलर एनर्जी असेल किंवा लाईट एनर्जी जी असेल त्या लाईट एनर्जी कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये केलं जातं. म्हणजे आपल्या घरांच्या छतावरती बसवले जाणारे सोलर पॅनल, हे जे सोलर पॅनल आहेत ते काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब करतात आणि त्या लाईटचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात तर इलेक्ट्रिसिटीमध्ये करतात. आणि त्यामुळं अशा प्रकारचं कन्व्हर्जन करण्यासाठी ज्या इक्विपमेंट वापरलं जातं त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक सेल असं म्हणतोय. आणि हे जे फोटो इलेक्ट्रिक सेल आहेत त्याच्यामध्ये सीझियमचा वापर केलेला आपल्या लक्षात येईल. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, आपण सुरुवात केली लिथियमपासून. लिथियमचा यूज बॅटरींच्यामध्ये, लिक्विड सोडियमचा यूज हीट ट्रान्सफर करण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये. नेक्स्ट आपण बघितला पोटॅशियम. पोटॅशियम क्लोराईड KCl फर्टिलायझर म्हणून वापरतो. पोटॅशियम सुपर ऑक्साईड जे असेल ते ऑक्सिजन जनरेट करण्यासाठी वापरतो आणि जे सीझियम असेल ते फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये वापरलं जातं. नेक्स्ट आपण जातोय ग्रुप सेकंडमधल्या एलिमेंटचा यूज काय आहे ते. तर ग्रुप सेकंडमधला एलिमेंट आपण कुठले सांगतो ग्रुप सेकंडमधले एलिमेंट तर याच्यामध्ये सुरुवात करतो आपण बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम आणि सगळ्यात शेवटी रेडियम. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि परत रेडियम. आता याच्यातला हा जो पहिला एलिमेंट आहे बेरिलियम इज यूज्ड ॲज अ मॉडरेटर इन न्यूक्लिअर रिॲक्टर. हा UPSCमध्ये क्वेश्चन विचारलेला होता की न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन मॉडरेट करायची असेल, कंट्रोल करायची असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कांड्या वापरल्या जातात तर त्याच्यामध्ये बेरिलियमच्या कांड्यांचा वापर केला जातो. ॲक्च्युली काय असतं ते थोडक्यात सांगतो. सपोज युरेनियम हा आहे की हा हायली रेडिएक्टिव्ह एलिमेंट आहे आणि याच्यावरती जर न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट केलं तर याचं न्यूक्लिअर फिशन होतं आणि न्यूक्लिअर फिशन केल्यानंतर इथून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी लिबरेट होते विथ फॉर्मेशन ऑफ बेरियम क्रिप्टॉन. हा युरेनियम काय होतो फिशन होतो, याचं ब्रेकडाऊन होतं. कुणामुळं तर न्यूट्रॉनचा याच्यावरती बंबार्डमेंट केल्यानंतर. म्हणजे हा न्यूट्रॉन बंबार्ड केल्यानंतरच ही रिएक्शन घडते. त्यामुळं ह्या न्यूट्रॉनला कंट्रोल जर केलं, न्यूट्रॉनचा मारा ह्या युरेनियमवरती जर कंट्रोल केला तर ही रिॲक्शन पुढं किती स्पीडनं करायची ते आपण ठरवू शकतो. त्यामुळं अशा प्रकारच्या न्यूट्रॉनला ॲब्सॉर्ब करायचं काम बेरिलियम करतो. त्यामुळं या बेरिलियमचा यूज कुठे केला जातो तर ॲज अ मॉडरेटर इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूट्रॉनचा मारा, न्यूट्रॉनचं बंबार्डमेंट कंट्रोल करण्यासाठी, मॉडरेट करण्यासाठी बेरिलियमचा यूज मोठ्या प्रमाणात केला जातो. नेक्स्ट इथं दिलं आहे अलॉय ऑफ मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम इज वाईडली युज्ड ॲज अ स्ट्रक्चरल मटेरियल अँड इन एअरक्राफ्ट्स. आपल्याकडे जे एरोप्लेन असेल, हेलिकॉप्टर असेल त्याच्यामध्ये ड्युरॅल्युमिनियम वापरलं जातं आणि हे जे ड्युरॅल्युमिनियम आहे ते ॲल्युमिनियमपासून बनवलेलं आहे. ॲल्युमिनियम हे लाईटेस्ट मेटल आहे. त्यामुळं मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम या दोघांचं जे अलॉय आहे ते कशामध्ये वापरलं जातं तर स्ट्रक्चरल मटेरियल आणि एअरक्राफ्ट जे असतील त्याच्यामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतं. बेरिलियमचं यूज
मॉडरेटर इन अ न्यूक्लिअर रिॲक्टर आणि मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमचे जे अलॉय असतील ते एअरक्राफ्टमध्ये आपण यूज करू शकतो. नेक्स्ट जातो आपण एलिमेंट आहे ते कॅल्शियम. कॅल्शियम आयन्स आर इम्पॉर्टंट इनग्रेडियंट इन बायोलॉजिकल सिस्टीम इसेन्शियल फॉर हेल्दी ग्रोथ ऑफ बोन्स अँड टीथ. आपल्या बॉडीमध्ये असलेले बोन्स आणि टीथ जे असतील त्यांच्या हेल्दी ग्रोथसाठी कोण गरजेचं आहे? कॅल्शियमचा बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स जे काय आहे त्याच्यामध्ये आपण ह्या कॅल्शियमच्याबद्दल परत आणखी डिस्कस करणार आहोतच. त्याच्यानंतर आपण इथं बघतोय बेरियम सल्फेट इज युज्ड इन मेडिसिन ॲज अ बेरियम मील फॉर इंटेस्टायनल एक्सरे. जर इंटेस्टाईनचा एक्सरे जर करायचा असेल तर त्यासाठी मेडिसिन म्हणून ह्या बेरियम सल्फेटचा वापर केला जातो. हे बेरियम सल्फेट वापरून एक्सरे इंटेस्टायनल एक्सरे काढण्यासाठी त्याचा वापर आपण करू शकतो. नेक्स्ट इथं दिलं आहे रेडियम इज युज्ड इन रेडिओथेरपी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. हा रेडियम आहे तो रेडिएक्टिव्ह आहे आणि रेडिओ असल्यामुळे याच्यातून वेगळ्या प्रकारचे रेडिएशन बाहेर पडतात आणि जेव्हा कॅन्सर झालेला असतो तेव्हा कॅन्सरमध्ये काय असतं तर अनवॉन्टेड सेल ग्रोथ झालेली असते. म्हणजे आपल्या एखाद्याच्या शरीराच्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड सेल ग्रोथ होते तेव्हा तिथं गाठ तयार होते आणि ही जी गाठ आहे त्यालाच आपण कॅन्सर असं म्हणतो. मग ही जी अनवॉन्टेड सेल ग्रोथ आहे ती थांबवण्यासाठी किंवा ती बर्न करण्यासाठी कोणाचा वापर केला जातो? रेडियमच्या रेडिएशनचा वापर केला जातो की ज्याला रेडिओथेरपी असं म्हटलं जातं. या रेडिओथेरपीचा वापर करून हे जे अनवॉन्टेड सेल ग्रोथ झालेली असते ती पूर्णपणे काढून टाकता येते आणि त्यामुळं रेडियमचा यूज हा रेडिओथेरपीमध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी केला जातो. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, आपण सुरुवात केलेली होती बेरिलियमपासून. बेरिलियम मॉडरेटर म्हणून वापरतो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. मॅग्नेशियम प्लस ॲल्युमिनियमचा यूज कशामध्ये केला जातो? एअरक्राफ्टमध्ये केला जातो. नेक्स्ट आपण सांगितलं कॅल्शियम, बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स कॅल्शियमच्या बोन आणि टीथमध्ये. बेरियम सल्फेट आपण सांगितलं इंटेस्टायनल एक्सरेसाठी मेडिसिन म्हणून बेरियम सल्फेटचा यूज होतो आणि रेडियम हा कॅन्सरच्या रेडिओथेरपीच्या ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो. नेक्स्ट आपण जातो व्हॉट आर दी बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप फर्स्ट एलिमेंट. ग्रुप फर्स्ट जे एलिमेंट्स आहेत त्यांचे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय काय तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण सांगतोय सोडियम आयन इज प्रेझेंट ॲज अ लार्जेस्ट सप्लाय इन ऑल एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स. These fluids provide medium for transporting nutrients to the cell. एक लक्षात घ्या की आपण ग्रुप फर्स्टमधला सोडियम आयन सांगतो म्हणजे कुठला? Na+. हा जो Na+ आहे तो काय करतो तर इट इज अ प्रेझेंट ॲज अ लार्जेस्ट सप्लाय इन ऑल एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड्स. म्हणजे सेलच्या बाहेरचं जे फ्लुइड आहे त्याच्यामध्ये हा मोठ्या प्रमाणात उपयोगात होतो. दीज फ्लुइड्स प्रोव्हाइड मीडियम फॉर ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रियंट्स टू द सेल. म्हणजे हा जर सेल असेल आणि ह्याच्या बाहेरचं जे फ्लुइड असेल त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोण आहे? सोडियम आयन आहे आणि ह्याचा यूज कशासाठी करतो तर फॉर ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रियंट्स. म्हणजे इकडून जे येणारे न्यूट्रियंट्स आहेत ते कोणाकडे पोहोचवायचे आहेत? सेलकडे पोहोचवायचे असतील तर त्या सेलकडे पोहोचवण्यासाठी या Na+ आयनचा आपण यूज करतो आहे. त्याच्यानंतर इथं दिलं आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड रेग्युलेट्स द फ्लो ऑफ वॉटर अक्रॉस द मेम्ब्रेन. ॲक्च्युली आपल्याला ऑस्मॉसिस नावाची एक टर्म आहे की ज्याच्यामध्ये एक मेम्ब्रेन असतं आणि त्या मेम्ब्रेनच्या ॲक्रॉस फक्त सॉल्वंटचा फ्लो होऊ शकतो आणि हा जो सॉल्वंटचा फ्लो आहे तो कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो. म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन सॉल्वंटचा जो फ्लो होतो त्याला ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. मग ही ऑस्मॉसिसची प्रोसेस होण्यासाठी कोणाचा यूज होतो आहे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयनचा. एक्स्ट्रा सेल्युलर पार्टमध्ये जर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर इट रेग्युलेट्स द फ्लो ऑफ वॉटर अक्रॉस द मेम्ब्रेन. म्हणजे ही जर सेलची मेम्ब्रेन असेल आणि याच्या बाहेर जर सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं असेल तर हे सोडियम आयन काय करतं तर ह्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस वॉटरचा जो फ्लो आहे तो रेग्युलेट करायचं काम या Na+ आयनकडून केलं जातं. नेक्स्ट यूजमध्ये आपण जातो की ज्याच्यामध्ये सोडियम आयन पार्टिसिपेट्स इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व सिग्नल्स. एक लक्षात घ्या आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत की ज्याच्यामध्ये एक महत्त्वाची सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम. आता ही जी नर्वस सिस्टीम आहे ती काय काम करते तर नर्वस सिस्टीम आपल्याला आपल्या बॉडीच्या बाबतीमध्ये जे काही सिग्नल्स असतील जे काही सेन्स असतील त्याच्याबद्दलची जाणीव ब्रेनकडून किंवा ब्रेनकडून त्या ऑर्गनपर्यंत पोहोचवायचं काम या नर्वस सिस्टीमकडून केलं जातं. आणि ह्या नर्वस सिस्टीममध्ये जे सिग्नल ट्रान्समिट होतात त्याला आपण नर्व सिग्नल असं म्हणतोय ते ट्रान्समिट करण्यासाठी सोडियम आयन फार महत्त्वाचे आहे. म्हणजे नर्व सिग्नल्स आर नथिंग बट इलेक्ट्रिक फ्लो, करंट असतो तो
आणि हा जो करंट आहे तो फ्लो करण्यासाठी चार्जड स्पेसिस कुठल्या काम करतात, तर सोडियम आयनच्या Na+च्या स्पेसिस काम करतात. कशामध्ये, तर ट्रान्समिशन ऑफ नर्व सिग्नल्समध्ये. नेक्स्ट आपण इथे बघतोय पोटॅशियम आयन्स आर द मोस्ट अबंडंट आयन्स विद इन द सेल. पोटॅशियम आयन हे आपल्या सेलमध्ये असलेले सगळ्यात अबंडंट मोठ्या प्रमाणात असलेले आयन म्हणून ओळखतात. These are the required for maximum efficiency in the synthesis of proteins and also in oxidation of glucose. हे बघा, आपल्या सेलमध्ये मोठ्या प्रमाणात K+चे आयन सापडतात. हे जे सेलमध्ये असणारे K+ आयन आहेत ते काय काम करतात, तर सिंथेसिस ऑफ प्रोटीन सिंथेसाइज करायचं आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करायचं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन जर आपण केलं तर त्याचा एनर्जी म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणून हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज आपल्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत. त्या प्रोटीनचं सिंथेसिस करणं किंवा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करावं यासाठी महत्त्वाचं कोण आहे, तर हे पोटॅशियमचे आयन्स. नेक्स्ट आपण जातोय ग्रुप सेकंडमधले जे एलिमेंट्स आहेत त्याचे बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण घेतोय मॅग्नेशियम+2 आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्लोरोफिल इन ग्रीन प्लांट. एक लक्षात घ्या, आपण जगण्याच्या पाठीमागची सगळ्यात महत्त्वाची रिएक्शन आहे ते म्हणजे फोटोसिंथेसिस. कारण का, तर सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये हे जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये जी फोटोसिंथेसिसची रिॲक्शन होते त्याच्यामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज तयार होतात आणि ते ग्लुकोज फ्रुक्टोज आपल्याला मिळतात ॲज अ एनर्जीचा सोर्स म्हणून. त्यामुळे आपण जगू शकतो. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची रिॲक्शन लाईफसाठी आहे ती म्हणजे फोटोसिंथेसिस. आणि फोटोसिंथेसिस ज्या ठिकाणी घडतं त्याला आपण क्लोरोफिल असं म्हणतो. आणि हे जे क्लोरोफिल आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचे आयन आहेत ते फार महत्त्वाचा रोल तिथं पार पाडतात. हा क्वेश्चन UPSCमध्ये विचारलेला आहे की क्लोरोफिलमध्ये पुढीलपैकी कोणतं मेटल असतं म्हणून. तर हे जे मेटल आहे ते कोणतं आहे, तर मॅग्नेशियमचं मेटल आहे, मॅग्नेशियम आयन आहेत. आणि ह्या फोटोसिंथेसिसच्या रिएक्शनमध्ये जे क्लोरोफिलमध्ये घडणार आहे ग्रीन प्लांटमध्ये त्याच्यामध्ये मॅग्नेशियम+2 आयन्स प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. त्याच्यानंतर पुढं आपल्याला दिसतं मॅग्नेशियम+2 आयन प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन द ब्रेकेज ऑफ ग्लुकोज अँड फॅट मोलिक्युल्स इन द सिंथेसिस ऑफ प्रोटीन विथ एन्झाईम इन रेग्युलेशन ऑफ कोलेस्टेरॉल लेवल. हे फार महत्त्वाचं आहे की कोलेस्टेरॉल लेवल जी आहे ते रेग्युलेट करायची असेल तर त्यासाठी आपले एन्झाईम काम करतात. आणि हे जे एन्झाईम असतील त्याच्या बाबतीमध्ये मॅग्नेशियम+2 काय करतो, तर त्या ग्लुकोजचं ब्रेकेज करणं, त्या फॅट मोलिक्युलचं ब्रेकेज करणं आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार करणं कोणाच्या मदतीनं, एन्झाईमच्या मदतीनं, की जेणेकरून कोलेस्टेरॉल लेवल काय होणार आहे, रेग्युलेट होणार आहे. त्या पद्धतीनं आपण ती नियंत्रित राखू शकणार आहे. म्हणजे मॅग्नेशियम+2चा आणखीन एक रोल आहे का आपल्या बायोलॉजीमध्ये, तो म्हणजे ब्रेकेज ऑफ ग्लुकोज अँड फॅट मोलिक्युल, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, एन्झाईमसोबत प्रोटीन सिंथेसिस करायचं, ग्लुकोजला ब्रेक करायचं, फॅट मोलिक्युलला ब्रेक करायचं, की जेणेकरून कोलेस्टेरॉल लेवल काय होणार आहे, रेग्युलेट होणार आहे. हे यूजेस सांगतो आपण कोणाचे, मॅग्नेशियम+2चे. नेक्स्ट पार्टकडे आपण जातोय कॅल्शियम+2. मग असेच आपण सांगितलं कॅल्शियम हा आपला बायोलॉजिकल सिस्टममध्ये फार महत्त्वाचा आहे. आणि तो कुठं आहे, तर कॅल्शियम+2 आयन्स आर इम्पॉर्टंट फॉर बोन्स अँड टीथ ॲज अ ॲपेटाईट. ॲपेटाईट हा एक मिनरलचा प्रकार आहे. आपल्या दातांच्यावरती किंवा बोन्सवरती जे कोटिंग असतं ते हे ॲपेटाईटचं असतं आणि ते कशापासून बनलेलं आहे, कॅल्शियमपासून बनलेलं तुमच्या लक्षात येणार आहे. कॅल्शियम+2 आयन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन अ ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग व्हावं म्हणजे जखम झाल्यानंतर ब्लड फ्लो होऊन जातं आणि ते ब्लड फ्लो होऊ नये म्हणून तिथं क्लॉट तयार होणं गरजेचं असतं. आणि हे क्लॉटिंग होण्यासाठी कुणाचा उपयोग पडतो, तर कॅल्शियम+2चा इथं आपल्याला यूज होऊ शकतो. कॅल्शियम+2 आयन्स आर रिक्वायर्ड फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड स्ट्रेचिंग ऑफ मसल्स. आपल्या बॉडीमध्ये असलेले मसल्स जे असतील त्यांचं कॉन्ट्रॅक्शन व्हावं किंवा स्ट्रेचिंग व्हावं म्हणून सुद्धा कोण उपयोगाचे पडतात, तर कॅल्शियम+2 उपयोगाचा पडतो. कॅल्शियम+2 आयन्स आर ऑल्सो रिक्वायर्ड टू मेंटेन द रेग्युलर बीटिंग ऑफ हार्ट. म्हणजे आपलं जे हार्टबीट आहेत ते रेग्युलर व्हावेत म्हणून त्याच्यामध्ये कॅल्शियम+2 आयन हे फार महत्त्वाचं रोल पार पाडतात. दे आर रिक्वायर्ड टू मेंटेन द रेग्युलर बीटिंग ऑफ हार्ट. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो. एक प्रॉब्लेम इथं मी शेअर केलेला आहे जो आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे, मॅग्नेशियम स्ट्रिप स्लोली टॅर्निशेस ऑन कीपिंग इन एअर बट मेटॅलिक कॅल्शियम इज रेडीली अटॅक्ड बाय एअर. एक्सप्लेन. म्हणजे थोडक्यात काय, मॅग्नेशियम स्ट्रिप स्लोली टॅर्निशेस ऑन कीपिंग द एअर म्हणजे मॅग्नेशियमची रिॲक्शन ऑक्सिजनबरोबर फार स्लो होते आणि कॅल्शियम रेडीली अटॅक्ड बाय एअर. आणि हा जो कॅल्शियम आहे त्याची ऑक्सिजनसोबतची रिॲक्शन मात्र फास्ट होते.
असा क्वेश्चन ते विचारलेला आहे. आता खरं तर काहीच अवघड नाही आहे. आपल्याला आठवत असेल की जर एकाच ग्रुपमधले एलिमेंट असतील, आता आपण ग्रुप सेकंडचा विचार करूया की ज्याच्यामध्ये पहिलं एलिमेंट आहे बेरिलियम, नंतरचा आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की टॉपकडून बॉटमकडे जात असताना ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस आणि आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस. आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द मोस्ट लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटर मोस्ट शेल. सगळ्यात बाहेरचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक असते त्याला म्हणतो आपण आयनायझेशन एन्थाल्पी. म्हणजे बघा, जर आपण इथं विचार करूया, पहिला एलिमेंट कुठला आहे? बेरिलियम आहे. नंतरचा कुठला? तर मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम आहे. नंतरचे मी लिहित नाही आहे. तर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या दोघांच्यामध्ये आयनायझेशन एन्थाल्पी कुणाची जास्त असणार आहे? तर ऑब्व्हियसली कोणाची असणार आहे? मॅग्नेशियमची जास्त असणार आहे. मॅग्नेशियमची आयनायझेशन एन्थाल्पी जास्त आहे म्हणजे याच्यातला बाहेरचा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला एनर्जी जास्त लागणार आणि इथं एनर्जी कमी लागणार. म्हणजे याचा अर्थ असा की याच्यातला इलेक्ट्रॉन इझिली लूज होत नाही आहे, याच्यातला इलेक्ट्रॉन मात्र इझिली लूज होऊ शकतं कारण त्याची आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे. ज्याची आयनायझेशन एन्थाल्पी कमी असते ते रिॲक्टिव्ह असतात. म्हणून टॉपकडून बॉटमकडे जात असताना रिॲक्टिव्हिटी जी असेल ती गोज ऑन इन्क्रीजिंग. टॉपकडून बॉटमकडे जाताना रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि आपल्याला माहिती आहे की सुरुवातीचा एलिमेंट आहे बेरिलियम, नंतरचा आहे मॅग्नेशियम आणि नंतरचा आहे कॅल्शियम. म्हणजे मॅग्नेशियमपेक्षा कॅल्शियमची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. याच्या पाठीमागचं कारण त्यांची आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे आणि त्यामुळं त्यांची रिॲक्टिव्हिटी ही सगळ्यात जास्त असणार आहे. त्यामुळं मॅग्नेशियमची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत स्लोली होते पण कॅल्शियमची रिॲक्शन मात्र फास्ट होते. आणि याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये असं दिलेलं आहे की मॅग्नेशियम अँड कॅल्शियम बिलॉंग्स टू ग्रुप सेकंड. ग्रुप सेकंडमधले एलिमेंट्स आहेत बट पिरियड्स 2 and 3. म्हणजे पहिला कोण आहे? बेरिलियम आहे, हा फर्स्ट पिरियडमध्ये आहे. नंतरचा कोण आहे? मॅग्नेशियम आहे की जो सेकंड पिरियडमध्ये आहे आणि नंतरचा कॅल्शियम आहे तो थर्ड पिरियडमध्ये आहे. आणि सगळेजण अल्कलाईन अर्थ मेटल आहेत की जे ग्रुप सेकंडमध्ये आहेत. ड्युरिंग द रिॲक्शन विथ एअर द मेटॅलिक मॅग्नेशियम कॅल्शियम लुजेस देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे मॅग्नेशियम कॅल्शियम असतील ते स्वतःचे इलेक्ट्रॉन लूज करतात. इट विल फॉर्म Mg+2 अँड इट विल फॉर्म Ca+2 कारण हे डायव्हॅलंट आहेत. हे दोन इलेक्ट्रॉन लूज करतात स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी. द टेंडन्सी टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज द मेटॅलिक कॅरेक्टर विच इनक्रीजेस डाऊन द ग्रुप. इलेक्ट्रॉन लूज करण्याचे कॅरेक्टर म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर हे टॉपकडून बॉटमकडे जाताना इनक्रीज होत जातात. दस कॅल्शियम हॅज अ हायर मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे कॅल्शियमच्याकडे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असेल. ग्रेटर टेंडन्सी टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड लोअर आयोनायझेशन एन्थाल्पी दॅन मॅग्नेशियम. म्हणजे कॅल्शियम जो असेल तो पटकन इलेक्ट्रॉन लूज करेल मॅग्नेशियमपेक्षा, म्हणजे त्याची आयोनायझेशन एन्थाल्पी कमी आहे मॅग्नेशियमपेक्षा, त्यामुळे त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. देअरफॉर मॅग्नेशियम रिॲक्ट स्लोली विथ एअर फॉर्मिंग अ थिन फिल्म ऑफ ऑक्साईड की ज्याला आपण टॅर्निशस असा शब्द वापरलेला आहे, रिझल्टिंग इन टू द टॅर्निशिंग. whereas calcium reacts readily at room temperature with oxygen and nitrogen in the air. म्हणजे आता सहज सोपा आन्सर आहे, मॅग्नेशियमपेक्षा कॅल्शियम ॲक्टिव्ह आहे. याच्या पाठीमागचं कारण त्याची आयनायझेशन एन्थाल्पी कमी आहे. टॉपकडून बॉटमकडे जात असताना आयनायझेशन एन्थाल्पी डिक्रीज होते, रिॲक्टिव्हिटी वाढते. त्यामुळे कॅल्शियम पटकन रिॲक्शन दाखवेल, मॅग्नेशियम मात्र स्लोली रिॲक्शन दाखवेल एअरमध्ये. सो त्याच्यानंतर आता पुढचा जो पार्ट आहे की ह्या चॅप्टरच्या बाबतीमध्ये तो आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट्स ऑफ येस ब्लॉक. आता हा शेवटचा मुद्दा खरं तर ह्या चॅप्टरच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे 5 कंपाऊंड येस ब्लॉक एलिमेंटशी संबंधित तुम्हाला दिसतील आणि हे जे कंपाऊंड्स असतील त्यांचे युजेस काय, त्यांचं प्रिपरेशन काय, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय, फिजिकल प्रॉपर्टीज काय, याच्याबद्दलचं डिस्कशन आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे. तर हे कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत आपण काय सांगतो बघा, सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ एलिमेंट्स ऑफ येस ब्लॉक. येस ब्लॉकमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे महत्त्वाचे कंपाऊंड कोणते कोणते, तर याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आपल्याला दिसेल सोडियम कार्बोनेट की ज्याला आपण Na2CO3 असं म्हणतोय, की ज्याला आपण बेकिंग पावडर असा ही शब्द वापरतोय. त्याच्यानंतर दुसरं एलिमेंट तुम्हाला इथं बघायला मिळेल की जे आहे सोडियम हायड्रॉक्साईड की ज्याला आपण कॉस्टिक सोडा किंवा NaOH असं म्हणतोय, सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड. नेक्स्ट कंपाऊंड आपण बघणार आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. नेक्स्ट आपण बघणार आहे हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 हा जो कंपाऊंड आहे त्याला आपण हायड्रोजन पेरॉक्साईड असं म्हणतोय. नेक्स्ट आपण सांगतोय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड LiAlH4
हा जो कंपाऊंड आहे तो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड म्हणून ओळखला जातो. मग आता हे जे सगळे कंपाऊंड्स असतील या कंपाऊंड्सचं आपण बघणार आहे प्रिपरेशन, त्याच्यानंतर याच्या प्रॉपर्टीज दोन प्रकारच्या, फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी, आणि लास्ट पॉईंट असणार आहे याचा युजेस. प्रिपरेशन, फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आणि युजेस हे सगळे मुद्दे आपल्याला ह्या 5 कंपाऊंडच्या बाबतीमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहेत. सो तोपर्यंत आपण थांबतोय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. यू कॅन व्हॉट्सअप मी ॲट 9145910160. थँक्यू.